तर श्रीराम जय जय राम. कसं हनुमंताची कशी नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी जे आपण ऐकलं. राम दासाचा अभिमानी आहे, आपल्या दासाची लज्जा रक्षण करणार आहे. हनुमंताचे किती मान सन्मान झाला. त्याच्या शेपटीला आग लावण्याचा प्रयत्न केला तर आग लावणारे जळून गेले. अंगद रामावर विश्वास ठेवला, अंगद झाला, तो पक्का झाला. पाय ठोकला, रावण स्वतः नाही हलू शकला त्याचा पाय. महाबली रावण. एक त्या रामावर पक्की निष्ठा, पक्का विश्वास, इतर काही अपेक्षा नाही. जसं ऐकलं, आब गया, आदर गया, नैनन गया, स्नेह, हे तिन्ही निघून गेले. प्रेम नाही राहिला, आदर नाही राहिला, सन्मान नाही राहिला, आपला वचक नाही राहिला. ये तीन हो गए. जब कहा कुछ दे, कुछ नहीं दे, अब बस ले. आणि देयच असेल तर फक्त त्याच देवाकडे मागणं, जो देतच आलाय. आजचा 4था अध्याय, ज्ञान कर्म संन्यास योग. आपण 26 श्लोक झाले होते. 27, 28, 29, 30 हे 4 करण्याचा प्रयत्न करू. 31व्या श्लोकात पुन्हा कलाटणी घेतो श्रीकृष्ण. काल इकडे हिंदीत, इंग्लिशमध्ये, इंग्रजीत झाला. म्हणजे कसं की आपली गाडी जीवनामध्ये उलट्या दिशेने चालली आहे पहिल्यापासून. भलतंच काहीतरी खरं वाटलं, भलतीच काहीतरी अपेक्षा झाली, काहीतरी वेगळंच वाटलं की यांनी आनंद मिळतो, यांनी सुख मिळते, यांनी सगळं काम बनते, यांनी सगळं व्यवस्थित होते. जन्मापासून या दिशेने चालत गेलो, जसं चालत गेलो तसं मृगजळाप्रमाणे अजून समोर धावतच गेलो. घसा सुखतच गेला, वय व्हायला लागलं, अजून थकान, पण अजून प्राप्ती नाही झाली त्या सुखाची, ज्याच्या मागे लागलो होतं, ज्या आनंदाची, तृप्तीची, परम शांतीची. मग लक्षात आला, पूर्वसंचितांनी, पूर्वी केलेल्या भक्तीच्या संस्कारांनी, ईश्वराच्या कृपेने, संत समाजांच्या वचनांनी, गुरुकृपेने लक्षात आलं की अरे, कारण मी उलट्या दिशेने जात होतो. जो स्रोत आहे आनंदाचा त्याच्यापासून दूर जात होतो. कसं मिळणार? जवळ जायचं होतं, त्या दिशेने जायचं होतं. तो एकदम अफाट वेगाने, बिनधास्त, जोरदार गाडी चालली आहे, फक्त उलट्या दिशेने चालली आहे. जितकी जोरदार चालली तितका अजून उलटा प्रवास. म्हणून मग त्या कृपेने कसं ते आपल्याला यू टर्न घ्यावा लागणार, अगदी एक्झॅक्ट उलट्या दिशेने जावं लागणार. आजपर्यंत जसा विचार केला त्याच्या उलटा विचार करावा लागणार. आजपर्यंत ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्या उलट्यावर विश्वास ठेवावा लागणार. आजपर्यंत ज्या गोष्टी ऐकल्या, वाचल्या, समजून घेतल्या त्याच्या उलट समजून घ्यावं लागणार. जसं वाटलं ते न वाटणं पहिले करावं लागेल, अनलर्न करावं लागेल. पहिले अनलर्न करून मळलेली चादर पहिले त्यातला मळ काढावा लागेल. दुसरं काही रंगवायचे असेल तरच मग दास कबीर ने ऐसी ओढी, ज्यों के त्यों धर दीनी. स्वच्छ करून मळ लागला काढायला. तर हे भगवद्गीता सगळ्यात मोठा. गुरुदोबी शिष्य कपडा, साबन सर्जनहार, सुरत शिला पर बैठ के निकले मैल अपार, सियावर रामचंद्र की जय. संत रूपी गुरु जे आहे, शास्त्र रूपी गुरु जे आहे, ते जण धोबी आहेत. आपटून मारून धोब्याचं काम करणार. गुरु धोबी, शिष्य कपडा, आपली ही चादर जी आहे, मन रूपी, मन पटल ज्याला म्हणतो. पटल म्हणजे पडदा. मनाच्या पडद्यावर भलतंच काहीतरी चित्र सुरू झालं, भीषण काहीतरी सिनेमा दिसून राहिला. अशांती दिसते या कथेमध्ये, अतृप्तीचा अनुभव होत आहे. हा जो मळ आहे सगळा, शिष्य कपडा, मन पटल, सर्जन, साबण सर्जनहार. साबण कोण आहे? ईश्वर, त्याची स्मृती, त्याचं नाव, सृष्टीकर्ता. सर्जनहार म्हणजे ज्याने सर्जन केलाय, बनवलाय, जो सर्जन आहे. द बिगेस्ट सर्जन, मेन सर्जन, जनरल सर्जन ऑफ द युनिवर्स.
सुरत शिला पे बैठ के, दगड कोणता आहे, दगडावर धोबी आपटतो, साबण साबण लावून कपड्याला आपटून आपटून आपटून. शिला दगड, सुरत या आठवण, रिमेंबरन्स ज्याला म्हणतो, स्मृती. निकले मैल अपार, गुरुच्या वचनांचं, संत शास्त्रांच्या वचनांची आठवण ठेवून स्वतःला जर आपटून घेण्याची तयारी असेल, स्मरणरूपी सतत ईश्वराचं स्मरण करून, तर मग सगळा मळ निघून जाईल आणि स्वच्छतेचा अनुभव होईल. ज्ञान कर्म संन्यास योगात आपण निरनिराळ्या प्रकारचे यज्ञांचं वर्णन ऐकत होतं. कारण सगळ्यात जास्ती वेळ श्रीकृष्णाने कशात घालवला? कर्मयज्ञावर. यज्ञाचरतः कर्म समग्रम प्रबलीयते. यज्ञ कर्म जे आहे, कर्मयज्ञ, देण्याच्या भावनेने केलेलं कर्म ते यज्ञ. फळाच्या भावनेने केलेलं कर्म ते बंधन. फळाच्या इच्छेने जे केलेलं, हे सगळं पाहून चुकलं. त्याच्यानंतर निर्णय श्रीकृष्ण म्हणाल की आणि इतर लोक अजून काही वेगळे प्रकारचे यज्ञ करतात. जसं आपण मागच्या 2 श्लोकांमध्ये 25 आणि 26व्या श्लोकांमध्ये पूजन रूपी यज्ञ करतात. पूजन, अर्चन, वंदन, सतत जे पूजा करण्याचं जे आहे त्यालाही श्रीकृष्णाने उच्च प्रतीचं समजून यज्ञाचं स्वरूप सांगितलं. अर्चना, वंदना. कोणी विराट रूपात अभेद दर्शन रूप यज्ञ करतात. यज्ञात काय असतं? एक अग्निकुंड आणि दुसरी देणारी आहुती. तर इथे कल्पना केली की अग्निकुंड काय? विराट रूप ईश्वराचं, की सगळं काही ईश्वर आहे. झाडं, मासोळ्या, पक्षी, प्राणी, मित्र, शत्रू. मित्रारी पक्षयो, पुढे म्हणतो श्रीकृष्ण. मित्र, अरी म्हणजे शत्रू. यात भगवद्गीतेत म्हणतो दोन्हींच्या प्रती समतेचा भाव तोच आहे शेवटी सगळ्यांमध्ये. हा भाव या अग्निकुंडात, यज्ञकुंडात अभेद रूप दर्शन, भेद नाही आहे. याची आहुती सतत त्या विचारांची आहुती देतं. त्याच्यानंतर म्हटलं की कोणी शाम दम रूपी, यम नियम रूपी, जसं पतंजली योगसूत्रात सांगितलं. म्हणजे कसं की कोणी मनातल्या इच्छांवरच नियंत्रण करून यज्ञ करतो. मन रूपी यज्ञकुंड, त्यात निर्माण होणाऱ्या इच्छा यांची आहुती देणं, जाळून टाकणं. आहुती दिल्यावर त्याचं काय होतं? जळून राख होते, उरत नाही काही जे होतं ते. मन रूपी यज्ञकुंडात इच्छा रूपींची आहुती दिली. घे घे, ही इच्छा नाही राहिली, घे, हेही नको आहे, तेही नको आहे, काही नाही खायचं आता. जेवढं जे घरी आहे, जसं जेवढं बनवलं आहे, जितकं मीठ आहे तितकं मीठ आहे, जेवढी फोडणी आहे तेवढी फोडणी आहे, काही नको, सगळं ठीक आहे. फळभाज्या खाऊन तृप्त आहे, काही नाही पाहायचं अजून. सिनेमे, नाच गाणं नाही राहिलं, अजून काही कपडे नाही घालायचे निरनिराळे नवीन, ठीक आहे, बस तेवढं. कुठे नाही जायचं आहे, कुठे वेकेशन नाही, बस इथे बसून, घरात बसून तृप्ती, घरात बसून मुक्ती, जिथे आहे तिथे. आणि घरातही नाही, इतकं स्वतःच्या घरात स्वस्थ व्हायचा, स्वस्थ, स्वतःमध्ये स्थित, स्वस्थ चित्त राहत आहे. ते एक प्रकारचं यज्ञ सांगितलं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध रूपी इच्छा सगळ्या त्यात. दुसरं सांगितलं दम रूपी, की घरात आणलंच नाही समजा काही, जे खायला नको चटोरेपणा त्या वस्तूच नाही आणल्या, जे बघायला नको ते चॅनलच नाही लावून घेतल्या टीव्हीवर, रिमोट मधली बॅटरी काढून बाजूला ठेवून दिली, नाहीतर रेडिओ अनप्लग करून ठेवून दिला किंवा टेप रेकॉर्डर. आवश्यक नसेल तर फोन पूर्ण बंद, पॉवर डाऊन, पॉवर ऑफच करून ठेवला, तर मग सतत बघत राहण्याची वृत्तीच नाही. हे एक यज्ञ श्रीकृष्ण म्हणतो, की साधनच गायब करणार. श्याम दम रूपी, ज्याला यम नियम हे विस्तार, तिथपर्यंत आपण आलो होतो. तर आज 27व्या श्लोकापासून सुरुवात करू. दूसरे योगी जन इंद्रियों की संपूर्ण क्रियाओं को और प्राणों की समस्त क्रियाओं को ज्ञान से प्रकाशित आत्म संयम रूप योग रूप अग्नि में हवन किया करते हैं. अजून कोणी काय करतात? हे दोन्हीचं मिश्रण. आत्मसंयमच इतका निग्रह, इतका पक्का, ध्यानाने इतकी
वृत्ती स्थित झाली की तसंही काही करायची आवश्यकता नाही. घरात आणलेलंही असलं तरी जबरदस्ती करायची आवश्यकता नाही. मनात खूप विचार करून निग्रहही करायची इच्छा नाही. आडंबरांची काहीच आवश्यकता नाही. आत्मसंयमच पक्का झाला. संयम रूपी यज्ञ. तर कुठल्याही प्रकारे निरनिराळ्या प्रकारे इतक्या प्रकारे साधन आवश्यक जे कुठली आपल्या प्रकृतीला मानवण्यासारखी होण्यासारखी ते निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि आपण विचार करा आपलं मन कुठे भटकलं. हे इतके सुंदर सुंदर उपाय सोडून अफाट वेगाने उलट्या दिशेने चालली गाडी आपली आणि सतत दुःखांचा अनुभव होतोय. तर तो म्हणतो की अरे उलट असं वळावं नाही तर असं वळावं नाही तर ह्या रस्त्याने टर्न घे, असं काहीतरी करून उलट्या दिशेने घे, जसं तुला जेवढं जमेल जसं तुझ्याच्याने तसं. त्याच्या नंतर काय, कई पुरुष द्रव्य संबंधी यज्ञ करने वाले हैं, कितने ही तपस्या रूप यज्ञ करने वाले हैं, तथा दूसरे कितने ही योग रूप यज्ञ करने वाले हैं, कितने ही अहिंसा आदि तीक्ष्ण व्रतों से युक्त यत्नशील पुरुष स्वाध्याय रूप यज्ञ करने वाले हैं. इथपर्यंत हा हलकासा उल्लेख मागच्या वेळेस करून झाला होता. अहिंसा रूपी तीक्ष्ण व्रत म्हटलंय. सहज नाही, शक्य सोपं नाही अहिंसा. शारीरिक अहिंसा जरी शक्य असली तरी शाब्दिक वाचिक ज्याला म्हणतो, तोंडाने बोलण्याची शब्दांची, त्याच्याही पेक्षा कठीण मानसिक विचारांची हिंसा थांबवणं, वैचारिक अहिंसा अजून कठीण आहे. मूळ स्रोत विचार आहे. जे मनात चित्ती वसे ते स्वप्नी दिसून येतात. जे मनात असेल तसेच शब्द उद्भूत होतील. खूप पक्के झाले. 10 वेळा मनात पक्क झालं की 1 वेळा तोंडातून निघेल. 10 वेळा तोंडातून निघालं की 1 वेळ हाताने थापड दिला जाईल. स्रोत तिथे, ओरिजिन तिथे मनात आहे, चित्तामध्ये आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मनाने जो विचार केला, मनाने जो ग्रहण केलं, बुद्धीने जो विचार केला तेच चित्तात बसला आणि त्याच्याभोवती अहम लपेटला गेला तर मग तेच प्रकट होणार. तशीच मग वाणी निघणार, तसंच शिव्या शाप निघणार. विचार मनातच आहे की माझा अपमान केला तर तुम्हाला शाप मिळेल, माझं असं केलं तर त्यांचं काहीतरी नुकसान होईल, तर तसंच निघणार. तसंच निघणार म्हणजे तसंच दुसऱ्यांसोबत होणार असं काही जरुरी नाही आहे. हे तुमच्या तपस्येचं, आपल्या तपस्येचं बळ जितकं त्याच्यावर निर्भर आहे. नुसतं असं त्यांनी तसं केलं म्हणून मला असं वाटतं आणि तुला शाप होईल आणि मग तुला आशीर्वाद होईल, याचा काही संबंध नाही आहे. बँकेत पैसे नाही पण नुसतं चेक लिहून दिले, चेकवर चेक लिहून दिले, सह्या करून कोरा चेक, लय त्याला पाहिजे तितके लंगेत, तुला जितकी पाहिजे तितकी रक्कम टाकून घ्या. आणि गेला बँकेत तर पण पैसे नाही तर काय मिळणार, चेक बाउन्स होईल. तर स्वतःच्या निस्वार्थ तपस्येचं फळ नाही, निस्वार्थ सेवा आयुष्यभर केली नाही, अपेक्षांना काबूमध्ये ठेवलं नाही, हे अशक्य आहे. हे सामर्थ्य येणं की दुसऱ्यांना आशीर्वाद, दुसऱ्यांना शाप. आपलं स्वतःचं भलं झालं तर पुष्कळ झालं. त्याच्यामुळे त्या दिशेने न जाणं डोकं. ती अहिंसा आदी तीव्र व्रत. कोणी तपस्या करते, तप अस्या. तपस्या काय, तप अस्या. अस्या म्हणजे असं कसं, तप म्हणजे कठीण व्रत, मेहनत, हार्ड वर्क, एफर्ट. तर तपस्या, अहिंसा, तपस्या हे निरनिराळे व्रत सांगितले. हेही व्रत झाले. यात सांगून श्रीकृष्णाचे आणि मग पुढे म्हणतो तो निरनिराळ्या यज्ञांचं वर्णन 29-30व्या श्लोकात 4थ्या अध्यायाच्या. दूसरे कितने ही योगी जन अपान वायु में प्राण वायु का हवन करते हैं, वैसे ही अन्य योगी जन प्राण वायु में अपान वायु का हवन करते हैं, तथा अन्य कितने ही नियमित आहार करने वाले प्राणायाम परायण पुरुष प्राण और अपान की गति को रोककर प्राणों को प्राणों में ही हवन किया करते हैं. ये सभी साधक यज्ञों द्वारा पापों का नाश कर देने वाले और यज्ञों को जानने वाले हैं. ते काय सुरू आहे, 4था अध्याय, ज्ञान कर्म संन्यास योग. तर खूप मोठे विवरण झालं गेल्या 4-5 सत्रामध्ये श्रीकृष्णाचे.
कर्म यज्ञ कसं आहे, कर्म हे यज्ञ कसं होऊ शकतं, यज्ञाचं फळ कसं प्राप्त होऊ शकतं. आणि आता तो म्हणतोय की बरं तेच एक काय असं नाही, निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ आहे, प्राणायामाचे यज्ञ आहे. कारण काय, प्राणांमध्येच विचार राईड होतात है ना. प्राण जर रोखला, श्वास जर रोखला तर विचारही थांबतात. गंमत करून पहा प्रयत्न. म्हणून प्राणायामाचं महत्व आहे. म्हणून पतंजली योग सूत्रामध्ये प्राणायामाला स्थान आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम चौथी मधली पाळी आहे. प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योग, अष्ट अंग योग, 8 प्रकारचे जे योग आहे. इकडे जे अमेरिकेत योगा 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 जे खूप फॅशन चालली, ते मात्र तिसरी पायरी आहे त्याची 8 पैकी. ती नुसती पायरी आहे. योगा इज नॉट अ डेस्टिनेशन. इथलं जे योगा आहे ते यम आणि नियम. यम म्हणजे बाहेरून कंट्रोल करणं. जसं मी मगाशी म्हटलं, रिमोट लपवून दिला, जंक फूड विकतच नाही घेतला, बाहेरची परिस्थितीच कंट्रोलमध्ये ठेवणं, खूप जास्ती फोन कॉल करणं, खूप व्हॉट्सॲप, खूप सतत फोनच बंद ठेवणं, हे झाले यम. यम दंड जसं म्हणतो, thou shall, बायबलमध्ये म्हटलं आहे, यू विल, जबरदस्ती आपल्यावर स्वतःहून स्वतः जबरदस्ती करणं, जी अयोग्य गोष्टी, अयोग्य वस्तू, अयोग्य शब्द, अयोग्य स्पर्श, अयोग्य खानपान, युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः. 6व्या अध्यायात जेव्हा आपण पोहोचू, आत्मसंयम योग, त्याचं नावच आहे आत्मसंयम योग. काही ठिकाणी त्याला ध्यान योगही म्हणतात. त्यात श्रीकृष्ण म्हणतो की युक्त जे आहे, योगाकडे नेणारं जे आहे, बरोबर जे आहे, अप्रोप्रिएट जे आहे, फिटिंग जे आहे, सुटेबल जे आहे, स्टेबिलिटी, इनर स्टेबिलिटीसाठी, स्टडी स्टेट ऑफ माइंड अचीव्ह करण्यासाठी योग म्हणतेच ना शेवटी, स्टडी स्टेट ऑफ माइंड, समतेमध्ये, इव्हन कील्ड जसं म्हणतो, इक्वपॉइज्ड, समतामध्ये स्थित. त्याच्यासाठी सहाय्यक जे आहे त्याचाच पूर्ण आचार व्यवहार करणं. कसं, आहार सुद्धा, खाणं सुद्धा तसंच, विहार सुद्धा. वेकेशन घ्यायला नाही नाही म्हटलं श्रीकृष्णाने, पण युक्त जे आपल्या गंतव्यस्थानापर्यंत, आपल्या डेस्टिनेशनचे, आपल्या आत्म्याच्या डेस्टिनेशनकडे नेणार जे आहे. शरीराचं डेस्टिनेशन तर स्मशान आहे. कितीही फिरलो किंवा जमिनीत खड्ड्यात खोदूनच कितीही फिरलो, कितीही कमवलं, कितीही जग पाहिलं, सगळे बेट आयलंड पाहून झाले, शेवटी शरीराचं डेस्टिनेशन काय आहे, गंतव्यस्थान काय आहे? मुठ्ठीभर राख आणि हाड मडक्यात टांगून बाहेर झाडावर टांगून ठेवलेले, ते त्याचं डेस्टिनेशन आहे. त्या डेस्टिनेशन ते युक्त नाही, योग नाही आहे, तो बुद्धिमत्ता नाही आहे ती, श्रीकृष्णाच्या मते भगवद्गीतेप्रमाणे. ते तर प्राणी मात्र करून राहिले, बिना विचाराचं प्राण्यांचं होऊन राहिलं, ते आपली कोणती बुद्धीचा वापर केला. आहार, खाणसत आहार, निद्रा, भय, मैथुन या 4 गोष्टींमध्येच राहिला तर आदि शंकराचार्य म्हणतात प्राण्यापेक्षा काहीच त्या जीवनाची किंमत नाही. मग या 4 मध्येच गुंतून घेतला आता. तर युक्त आहार, आहार नुसतं खाण्याचा नाही, डोळ्यांनी काय बघतोय तो आहार, कर्णांनी काय, आत्ताच सांगितलं की हे निरनिराळे यज्ञ आहेत. स्वतःवर कंट्रोल करून डोळ्यांनी तेच बघणं, तेवढंच बघणं, तितकंच बघणं, तसंच बघणं, तेव्हाच बघणं, जेव्हा युक्त आहे, योग्य आहे, जे मला माझ्या गंतव्यस्थानाकडे नेईल, जे माझं जे आत्म्याचं जे डेस्टिनेशन आहे. आत्म्याचं डेस्टिनेशन काय, परमात्मा, परम आत्मा. आगपेटी पेटवली, दिवा लावला, मेणबत्ती लावली, आग लावली, शेकोटी पेटवली, होळी पेटवली, यज्ञकुंड अग्नी केली, त्या सगळ्यांचं गंतव्यस्थान काय, सगळ्या ज्वाळा कुठे, वर जातात आहे. सगळ्याचे सगळे उलटी धरली मेणबत्ती तरी काय होणार, मेण खाली पडते, पण ज्योत वर चढते. का? कारण ते स्रोत वर आहे, तेजचा स्रोत सूर्य. गंतव्यस्थानाकडे आशा लावून आहे ते. प्रत्येक ज्वाळा, प्रत्येक चिंगारी आशा लावणे की केव्हा मला माझ्या स्रोताकडे जायला मिळेल. पाणी लोटाभर वरही फेकला, ओम भूर्भुवः स्वः करून वर सूर्याला अर्घ्य आपल्या डोक्याच्या वर धरून, जिन्यातून, गच्चीतून वरही जरी केला तर शेवटी कुठे जाते आहे, खालीच पडते आहे पाणी.
वर फेकलेलंही पाणी खाली पडतंय का? कारण प्रत्येक थेंबात आशा आहे, पिपासा आहे, तरसते आहे की मी माझ्या स्रोताकडे, समुद्राकडे, समुद्र सपाटी ज्याला म्हणतो सी लेवल, कसंही मार खात खात ती गंगा नदी गंगोत्रीतून निघालेली त्या गंगासागरपर्यंत पोहोचते, आदळून आपटून. कारण माझ्या स्रोताकडे पोचा, माझा सोर्स जिथे आहे तिथे. त्याच मेणबत्तीचा मेण खाली पडला पण ज्योत वर गेली, असं कसं झालं? वाढवी धरली असताना, कारण त्याचा स्रोत तो आहे आणि मेण पृथ्वीपासून आलेला आहे. पुण्यो गंधम पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ जीवनम सर्वभूतेषु तपस्व्यहम. हा उल्लेख केला श्रीकृष्ण या भगवद्गीतेत. गंध पृथ्वी तत्व, मेण जिथून आलेलं ते तिथेच जाणार. जीवनम सर्वभूतेषु, मी स्वतः जीवन आहे सगळ्या भूतांमध्ये. आत्मा जो आहे तो मी आहे, श्रीकृष्ण म्हणतो. त्याच्यामुळे प्रत्येक आत्म्याची तडप, प्रत्येक जीवात्म्याची, जसं त्या थेंबा थेंबाची तडप ती समुद्रापर्यंत जाणार. प्रत्येक चिंगारीची तरसलेला होता वर पोहोचण्याचा, तसं कण कण धुळीचा अक्षरशः शेवटी जर त्याला चान्स मिळाला तर खाली, एवढासा कण सुद्धा खाली बसण्याचे कसे करून विश्रांती आपल्या पृथ्वी मातेच्या गोदमध्ये. कारण मी तिथून उठली, तिथून आली मी. सीता मातेने शेवटी सगळ्यात काय म्हटलं? सगळ्यात शेवटचं वचन श्रीरामाला, बस आता मी माझ्या आईच्या कडे जाणार. जानकी, जनक राजाची शेत नांगरताना मिळालेली, जणू दत्तक घेतलेली जनक राजाला. ती कथा आहे, त्याच्यात दुष्काळ पडला होता मिथिलेमध्ये, कधी नाही इतका दुष्काळ पडला. म्हणून मग ती तपस्या रूपी, यज्ञ रूपी जनक राजाने केलं की मी स्वतःच माझं सगळं पुण्य या नांगरला लावून ही जमीन नांगरतो, कृपा करा प्रभू, आणि सृष्टीचं वर्षा होऊ दे ते. आणि तो नांगराला लागला आणि त्यात त्याला जी मेळ सापडली, पाहिलं तर त्यात छोटीशी पुत्री रत्न, तिला आणून वाढवलेली जानकी पृथ्वीतून मिळाली, प्राप्त झालेली, ती ही शेवटी पृथ्वीतच गेली. प्रत्येक जीवात्म्याची तरस आहे की परमात्म्याकडे पोचावं, कारण परमात्माच पूर्ण आहे, इतर सगळे अपूर्ण आहे. सागरात जितकं पाणी आहे तितकं कुठल्या तलावात नाही, कुठल्या नदीत नाही, कुठल्या डबक्यात नाही, टाक्यात नाही, नाळात नाही, कुठेच. आणि त्या सगळ्यांमधलं पाणी शेवटी तिथूनच आलं. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. ही सूक्ष्म दृष्टीने जर लक्षात करणार तर कर्मयज्ञ व्हायला वेळ नाही लागणार. हे काय मी करते जीवनभर, कशाच्या मागे धावत आहे, काय प्राप्तीसाठी? शांत मन करून, विश्रांती करून, ध्यान करून जर कळून घेतलं मी आहे कोण, हा व्याप काय वाढून ठेवला, इतकं सामान काय जमा करून ठेवला शरीरासाठी, मग शेवटी सुख का नाही मिळत? पुन्हा पुन्हा प्रयत्न का करावा लागतोय? मिळालेलं टिकत का नाही आहे? टिकलेलं आवडत का नाही? आवडते ते नष्टप्राय काय होत आहे? कारण मी जड नाही आहे, मी शरीर नाही आहे, मी वस्तू नाही आहे, मी दिव्य चेतना आहे, चैतन्य आहे आत्मरूपाने. जोपर्यंत मला परमात्म्याची प्राप्ती नाही होणार तोपर्यंत माझी यात्रा, जीवन यात्रा सुरूच राहणार. हे नाही तर ते, नाही तर ते, नाही तर ते, या व्यक्तीकडून सुख, नाही तर त्या व्यक्तीकडून सुख, नाही तर या ठिकाणी जाऊन, नाही तर त्या ठिकाणी जाऊन, नाही तर हे खाऊन, नाही तर हे ते पाहून, नाही तर हे देऊन, नाही ते पण निर्णय न इति न इति न इति न इति न इति, म्हणजे काय नेती 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 सुरूच आहे जन्मोजन्मी. त्याकडे निर्देश करणारी भगवद्गीता एफिशियंटली युक्त कर्मस्य चेष्टसु, कर्म सुद्धा दुनियाभरचे धंदे ओढवून घेतले त्यांनी नाही प्राप्त होणार श्रीकृष्णाच्या मते. युक्त जे आहे आपल्या गंतव्य स्थानाकडे नेणारं जे आहे ते, मग गंतव्य स्थान कुठलं आहे ते समजून घेणार. त्याच्यासाठी मी कुठे आहे, कुठल्याही GPS मध्ये नो युअर लोकेशन, कुठे इथे जात आहे बजाजनगर मधून बर्डीवर जात आहे किंवा अमरावतीला जायचं आहे किंवा इथे अमेरिकेत कुठे जायचं आहे, नुसतं कुठे जायचं आहे टाकून नाही होत ना GPS मध्ये. तुम्ही कुठे आहे तेही माहित पाहिजे, 2 कोऑर्डिनेट्स पाहिजे ना.
तसं पहिले आपला परिस्थितीचा आढावा घेणं की अरे मी कोण आहे, मी कुठे आहे, मी कशी आहे, मी कसं, हेही समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून आपण दुसरा अध्याय जो झाला तर त्याकडे निर्देश करणार होता. आता गंतव्यस्थानाकडे जाऊ शकतो. अच्छा, मी इथे आहे आणि मला जायचं इथे आहे. तर आता मला शॉर्टेस्ट रूट, मोस्ट एफिशियंट रूट इज भगवद्गीता, द इन्स्ट्रक्शन, द मॅप, द डायरेक्शन. तर तो आपला प्रवास सुरू आहे. म्हणून यात आता जे निरनिराळे सांगितले की असे काहीतरी कर, तपबद्दल आपण बोलत होतो. मी अनेकदा सांगितलं असं, ब्रह्माची निर्मिती जेव्हा झाली नारायणाच्या नाभी कमलातून, पहिला शब्द हा उल्लेख आहे ब्रह्माच्या स्वतःच्या संहितेमध्ये, ब्रह्मसंहितेमध्ये त्यांनी स्वतःच सांगितलेला. भागवतातही उल्लेख आहे, श्रीमद भागवतात. तप, वर्क हार्ड, प्रयत्न कर, ब्रह्माला पहिला निर्देश केलेला. आणि तपणं म्हणजे काय? आपण गरम होणं, तापमान म्हणतो, तपेला म्हणतो, हिटिंग अप, एफर्ट, फ्रिक्शन जेव्हा होते, प्रयत्न, संघर्ष जेव्हा करतो, झटत जेव्हा राहतो. माझं स्थान आत्मरूपानी गंतव्यस्थान परमात्मा आहे. जोपर्यंत तिथे पोहोचणार नाही तोपर्यंत मी झटतच राहील, तोपर्यंत प्रयत्न करतच राहील. ही झाली तपस्या. तप अस्य, असं जे आहे त्याला तपस्या म्हणतात, त्या दिशेने. तर श्रीकृष्ण इथे आपण आता ऐकलं की त्यालाही स्थान देतो यज्ञाचं. आपल्या जीवनरूपी यज्ञकुंडीत तपस्येची आहुती, वर्किंग हार्डची. पण वर्किंग हार्ड नॉट जस्ट फॉर द सेक ऑफ मटेरियल, तुकडे गोळा करून जे इथे सोडून जायला लागणार आहे. वर्किंग हार्ड बट ऑल्सो वर्किंग स्मार्ट, वर्किंग हार्ड फॉर द मोस्ट वर्दी. एक श्वासाची किंमत जाणणारी. तो एक निघून गेला एकदा श्वास की कितीही असलेलं सगळं देऊन एकही श्वास परत नाही मिळणार. आत घेतला आणि तिथेच खेळ खतम झाला. किती प्रयत्न केले तरी पुढचा अजून एक श्वास नाही, सगळं देऊन नाही होणार, परत नाही होणार. म्हणजे सगळ्यात किमती वस्तू जीवनातली कोणती आहे? कोणता हिऱ्याच्या पेक्षा किमती आहे? कोणतं घर, कोणतं बँक बॅलन्स? की सगळं देऊन जर स्टीव्ह जॉब्सला परत नाही मिळू शकला, तर मग त्या ॲपल कंपनीचे शेअर्स जास्त किमती आहे की तो एक श्वास, हजारो श्वास, 16,000 श्वास रोजच्या पेक्षा जास्त रोज चाललेले. बिना मांगे मिले मोती, मांगे मिले न भीक. हे न मागता प्राप्त असलेले, मिळत असलेले यांची किंमत, याकडे दृष्टी की मी हे कुठे लावत आहे, त्या श्वासांना मी कशात उपयोग करते आहे. सगळ्यात किमती वस्तू तिथेच लावावी, ही बुद्धिमत्ता आहे जी सगळ्यात किमती प्राप्तीसाठी. तरच तर स्मार्ट व्यवहार झाला, तरच तर इंटेलिजंट इन्व्हेस्टर झाला. नक्की कचरापट्टीमध्ये निघून गेला एवढी किमती वस्तू. हीरा देऊन म्हटलं की थोडे चनाचोर देना, ये लो तुम लोग चनाचोर देना, तुम ये देना, तुम वो देना. तो स्मार्ट इन्व्हेस्टर नाही आहे. आणि सगळ्यात उत्कृष्ट प्राप्ती, स्वतःची प्राप्ती, आत्मप्राप्ती, गंतव्यस्थान, योग युक्त. म्हणून इतके धंदे इथे एवढं वर्णन सुरू आहे भगवद्गीतेमध्ये की अरे काहीतरी कर, आता त्यात नको फसू, पुन्हा तेच ते नको, झालं का, मिळालं का तेच ते करून शांती. आता सोड, उलट यू टर्न. भगवद्गीता इज द स्क्रिप्चर of how to take a U-turn in life, how to pick up the right pace, how to pick the right direction. दिशा आणि गती. साधनेमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, दिशा असणं आणि गती असणं. कुठल्याही प्रवासात, कुठल्याही यात्रेत, कुठल्याही प्रगतीमध्ये या दोन गोष्टी महत्वाच्या, दिशा आणि गती. दोन्ही योग्य पाहिजे. त्यातही जर म्हणायचं झालं तर दिशा जास्ती महत्वाची. का? गती कितीही स्लो असो, फास्ट असो, दिशा जर चुकीची असेल तर, इनफॅक्ट जितकी गती म्हणजे स्पीड जितकी जास्ती तितकं जास्ती नुकसान. का? कारण डायरेक्शन रॉंग होती, अजून लांब पोहोचलो, अजून हरवलं, कारण खूप फास्ट जात होतं मूर्खासारखा चुकीच्या दिशेने. एक वेळ स्लो जरी असलं पण दिशा जर बरोबर असली तर आज न उद्या पोहोचू. आणि जर दिशाही योग्य आहे आणि गती पण आहे, मग मस्त मजा, मग काम.
तर भगवद्गीता दिशा, ज्याला दीक्षा म्हणतो आपण, गुरु जेव्हा मंत्र रूपाने दीक्षा देतात. दिक म्हणजे दिशा, संस्कृतमध्ये दिक शब्दाचं डायरेक्शन, आणि इक्षा डोळ्यांनी पाहून चुकलेले. सद्गुरू जेव्हा दीक्षा देतात ते जाऊन चुकलेल्या, पाहून चुकलेल्या, नुसतंच अंदाजाने नाही म्हणते यार इधर जाना, फिर राइट टर्न लेना, फिर लेफ्ट टर्न लेना, शायद हो जाए, मिल जाएगा, फिर किसी से पूछ लेना, असं नाही. जाऊन चुकलेले आहे, स्वतःच्या डोळ्यांनी बघून चुकलेले, दर्शन करून चुकलेले आहेत. इथे अमेरिकेत आमचा 11वा अध्याय सुरू आहे, विश्वरूप दर्शन काल झाला योग, मोठ्या सत्रात. हे सगळ्यात दर्शन शास्त्र ते आहे. ते येऊन ज्यांनी दिक्क सांगितलं दिशा, ती दीक्षा, की या दिशेने जावं, असं असं करतं, मग मिळेल तुला प्राप्त. आणि मग आपल्या बलानी, आपल्या सामर्थ्याने, आपल्या कमिटमेंटनी, आपल्या निष्ठेने जितकी स्पीड पिकअप करता येईल तितकी गती, ते हे आपल्यावर डिपेंडंट आहे. कुठे पोहोचतो, केव्हा, कशी मनस्थिती, तसं आपलं आपण निरखून पहा मनात, ध्यानात. जास्तीत जास्त वेळ शांत वाटते मला, आनंदात वाटते, प्रेमात वाटते, की उलट उद्वेग वाटतो आहे, ग्लानी वाटते आहे, घृणा आहे मनात, अशांती आहे. जर नेगेटिव्ह फिलिंग्स असतील, टेंडन्सीज असतील, तर सतर्क, सावधान, दिशा चुकीची आहे. अग्नीचे जितके जवळ, जर गरम 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 अजून वाटते आहे, इकडे खेळ खेळतात मुलं अमेरिकेत, हाट 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 हाट, कोल्ड 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 कोल्ड, डोळे बंद करून कुठली वस्तू शोधायसाठी, आणि त्या वस्तूच्या दिशेने जर जात असला तर इतर लोक म्हणतात ओके हाट 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 हाट, म्हणजे तू बरोबर पोचून आला त्या दिशेने. कोल्ड 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 म्हणजे अरे उलट्या दिशेने चालला. तसं आपल्या मनात किती कूल आहे, हाट आहे, याच्यावर स्वतः निरखून घ्या, बरोबर ते काही ना काही चूक होते म्हणून गीतेचं स्थान. तर हे निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ सांगून झाले या श्लोकामध्ये. ते मी बोलत राहिलो तर 2 घंटे निघून जातील. 31 श्लोक झाले. आता 31व्या श्लोकापासून सुरुवात करू. पुन्हा सुरुवात झाली आहे आपली या सत्राची, पण 31वा श्लोक पुन्हा सुरू करू आता. यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम, नायम लोकोस्त यज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तमा. यज्ञ शिष्ट अमृत भुज, यज्ञ, यद, ज्ञ, यद म्हणजे ते जे ज्ञानासाठी केलेलं. थोडक्यात जर समजा असेल, यज्ञ म्हणजे नुसतं टाकत गेला, जळत गेला, त्यांना टाळ्या वाजवत गेले आणि आरत्या वाळत बसले, त्याला यज्ञ नाही म्हणजे कृष्णाने नाही म्हटलं, माझ्या कृष्णाने नाही म्हटलं. यद ज्ञ, ते ज्याने ज्ञान प्राप्ती होईल, ते कर्म, पुन्हा एकदा रिव्हिजन 10 वेळा 1000 वेळा सांगून झाला, कर्म करावंच लागेल. कुठल्याही कर्माचे 2 फळ निघणार, 2 गोष्टी परिणाम होणार. एक फळ निघेल, दुसरं त्यातून शिकवण मिळेल, ज्ञान मिळेल, काहीतरी शिकायला मिळेल. कर्म करावंच लागेल, फळ मिळेलच, आणि ज्ञान त्यात लपलेलं आहेच. कर्म करायचं, फळ सोडायचं, ज्ञान घ्यायचं. यत ज्ञ, ते कुठलंही कर्म यज्ञ झालं, कुठलंही कर्म यज्ञ झालं, अखंड यज्ञ झालं. मग जीवन जे आनंदाने कर्म केलं, पण फळाच्या अपेक्षेने नाही. त्यात शिकवण काय, त्यातून मला लर्निंग काय, व्हॉट डिड आय लर्न, व्हॉट डिड आय पिक अप फ्रॉम. जसं आपण या सत्रानंतर म्हणतो की आजच्या सत्रातून काय शिकलो, काय लक्षात आलं, आपल्या स्वतःचा उपयोग काय त्याच्यासाठी जीवनात त्याचा. तर मग हेही यज्ञ झालं, ऐकण्याचं यज्ञ झालं, बोलण्याचं यज्ञ झालं. श्रोत्रादीन विषयान आपण ऐकलं आताच की ऐकून सुद्धा यज्ञ होऊ शकतात. तर यज्ञ श्रेष्ठ अमृत भुज, यज्ञातून जे ओरलेलं जे ग्रहण केलं, म्हणजे नुसती राख नाही, नुसता अंगारा नाही, त्या देण्यातून जे शिकायला मिळालं, ते जे ग्रहण केलं ते अमृत आहे. श्रीकृष्ण म्हणतो ते अमरतेकडे नेणार आहे, ते बरोबर गंतव्य स्थानाकडे, ते आपल्या बरोबर दिशेने नेणार आहे. ते आत्म्याला परमात्म्यासोबत मिलन करणार आहे. तो योग मार्ग आहे, अन्यथा सगळाच भोग मार्ग आहे. भोग मार्गात रोग गच होणार शेवटी, आणि रोगाचा परिणाम मृत्यू, अमरता नाही. भोग जर सोडले
तर रोग तर नाही, त्याच्या जागी योग होईल आणि योगाचा परिणाम अमर, मृत्यू नाही. कारण मग लक्षात आलं की अरे हे तर कातडी आहे माझी नुसती, ही सोडून दे, मी दुसरंच कोणीतरी होतं. मिस आयडेंटिफाय झालं होतं शरीरासोबत. ते मिस आयडेंटिफिकेशन सोडून शरीराला शरीरासोबत डिस आयडेंटिफाय करणं. शरीरासोबत मिस आयडेंटिफाय झालेलं डिस आयडेंटिफाय करून आपल्या वास्तविक स्वरूप आत्म्यासोबत री आयडेंटिफिकेशनची जी प्रोसेस आहे योगाची, वास्तविक मी कोण आहे आजपर्यंत जी स्वतःला समजत आली ती नव्हती. हे सगळं निरूपण सुरू आहे. यज्ञ शिष्ट अमृत भुज यांती ब्रह्म सनातनम, या अंती. ना संस्कृत खूपच कठीण असं नाही, खूपच क्लिष्ट असं जरुरी नाही. अशा वृत्तीने केलेलं कार्य कुठलंही या अंती ब्रह्म सनातन, सनातन काय ओरिजिनल वन, एव्हर इन फॅशन, जो सतत प्रगट असलेला, ती ब्रह्म प्राप्ती, ती ब्राह्मी स्थिती, ती योगनिष्ठा इतक्याशाने प्राप्त होऊ शकते. श्रीकृष्ण म्हणतो, जी जन्मो जन्मी जी तर तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम, कानों में जरा कह दे कि आए कौन दिशा से हम, पंख है कोमल आंख है धुंधली, जाना है सागर पार. शक्य नाही रे बाबा, घुटणे टेकले, एवढा मोठा समुद्र कसा मित्र, एक नाजूक पक्षी छोटासा, आणि तुफानही सुरू आहे त्यात अजून. अब तू ही इसे समजा, राह भूले थे कहां से हम, कुठे चूक झाली माझी, गल्लत झाली या जीवनात, असं कसं झालं. तू सांगू शकतोस प्रभू, तू प्यार का सागर है, तुझ्या अफाट आहे, मला ते एक थेंब हवा रे फक्त, तेरी एक बूंद के प्यासे हम. इथे देऊन राहिला तर गागर में सागर, घागरीत समुद्र भरून दिलाय. गीतारूपी 18 अध्यायांची 700 श्लोकांमध्ये एक थेंब मागितला, 700 थेंब भरून गागर हातात दिली तिथे त्यांनी अमृत प्राप्तीचा मार्ग सांगला. यज्ञ शिष्टा अमृत भुज यांती ब्रह्म सनातन, पूर्ण तुला प्राप्ती होईल, पूर्ण लक्षात येईल वास्तविक सत्य काय, पूर्ण अनुभव होईल. इतकंसं जरी केलं तरी, कर्म योग जर केला तर, 3रा 4था आणि 5वा अध्याय पूर्ण निरूपण कर्मयोगाचंच आहे. आपण 4थ्या अध्यायाच्या मध्ये, या 3 अध्यायांच्या बरोबर साधारण मध्यभागी आहोत, past the midpoint a little bit. काय कर्म करणं पण फळाच्या अपेक्षेने नाही. यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सर, समसिद्धा सिद्धाव च कृत्वापि न निबध्यते. हा श्लोक आपण 2 सत्र आधी करून झाला. यदृच्छा, बिना इच्छाचं जेवढं मिळालं जसं त्यात समाधान मानून आता उरलेलं जीवन इच्छा इच्छा इच्छासाठी नाही. निरपेक्ष मनी शांतम निर्वैरम समदर्शनम, स्वतः आत्मप्राप्तीसाठी, तर त्याला ब्रह्मप्राप्त होऊ शकतो. हे शिक्षणाचे वचन. नायम लोकोस्त यज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तमा, की याच्या व्यतिरिक्त जो करेल, फळाच्या अपेक्षेने जो करेल कर्म, न की ज्ञानासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी, त्याला मग इथे काही सुख इथे नाही तिथे नाही. इह लोक सुखी परलोक सुखी जी, इह लोक दुखी परलोक दुखी, दुःखच दुःख प्राप्त. कारण आशा तृष्णा पिपासा लागून अपेक्षा आहेच. सुरुवातीच्या ध्यानात काय सांगितलं होतं, आब गया आदर गया नयनन गया स्नेह, कबीरांच्या दोहात सांगितलं होता ना, यह तीनों तब ही गए जब ही कहा कछ दे, कछ दे. आब गया आदर गया नयनन गया स्नेह, अशी अवस्था झाली, केविलवाणी अवस्था झाली. त्या व्यक्तीचा ना आब राहिला, न वचक राहिला, न आदर राहिला, कोणी सन्मान नाही करत आहे, आणि नयनाने गया स्नेह, डोळ्यातलं प्रेमही निघून गेलं. यह तीनों तबही गए, त्यात क्षणी गेले, तत्काळ गेले. जब कहा कछ दे, कुछ काही दे रे, काही कर रे, काय असं तर ती निघून गेला. तर ते तिन्ही परत येतील वापस, जर हे कुछ दे सोडलं, कुछ ले सुरू केलं.
काही दे मला, काही घेण्याची वृत्ती जर सोडली, त्याच्या जागी ते केलं तर हे तिन्हीचं वर्धन झालं. मग आपला वचकही राहिला की कोणाची मोताज नाही आहे, देते आहे, मी देतो आहे, आदरही देतो आहे, स्वतःच्याच मानासाठी नाही, इतरांना मान देतो आहे. आणि प्रेम सगळ्यात उत्कृष्ट देण्यासारखी वस्तू प्रेम. सगळं संसार, 1-2 मोठी पोहे आणले सुदाम्याने, प्रेमाने दिले, प्रेमाने आणले. ते पोह्यांसाठी नाही, ते प्रेमासाठी त्रिलोकीचं साम्राज्य द्यायला तो सिद्ध झाला. त्या रुक्मिणीला पाया पडायला लागलं की असं नको करू. तर प्रेम देण्याची वस्तू आहे, घेण्याची नाही. आदर देण्याची वस्तू आहे, घेण्याची नाही. नाही तर मग ये तीनों तब ही गए जब कहा कुछ दे. मला थोडा आदर द्या, माझा मान करा, अरे मी आहे ना, माझे थोडासा प्रेम देतात. सो ते यज्ञ नाही झाला. मग म्हणून इथे म्हटलं कुतोन्य करू सत्तम. अरे अर्जुना, त्याला कुठे सुख मिळणार? त्याला माझे वचन नव्हते, कबीरांचे दोहा आणि श्रीकृष्णाचे वचन सांगितले. माझे शब्द विकून चनाचोर अठ्ठनीचे म्हणले ते नाही मिळणार, पण याच्या शब्दांनी संपूर्ण विश्व आपलंसं होऊ शकतंय. म्हणून त्याचा आदर करायला हवा. की ते हिंदीत वाचून दाखवतो. आता जो श्लोक वाचला त्याचं ट्रान्सलेशन, आणि मग आपण थोडंसं संपायला सुरुवात करू. हे कुरुश्रेष्ठ अर्जुन, यज्ञ से बचे हुए अमृत रूप यज्ञ का अन्न का भोजन करने वाले योगी जन सनातन पर ब्रह्म परमात्मा को प्राप्त होते हैं, और यज्ञ न करने वाले पुरुष के लिए तो यह मनुष्य लोक भी सुखदायक नहीं है, फिर परलोक कैसे सुखदायक हो सकता है ना? कुठेच सुख नाही. मग आता हे नीट समजून घेणं पक्क. खूप वेळ घालवला याच्यावर. यज्ञ म्हणजे इदम इंद्रा इदम नमः स्वाहा, इदम वरुणा इदम नमः स्वाहा, इदम अग्नेय नमः स्वाहा वाला यज्ञ नाही. तेही ठीक आहे, त्याला वाईट नाही म्हटलंय, पण मुख्य कृष्णाचं यज्ञ कोणतं आहे, गीतातलं यज्ञ कोणतं आहे, कर्म यज्ञचं यज्ञ कोणतं आहे? यत ज्ञ, ते जे ज्ञान प्राप्तीसाठी केलेलं कार्य, फल प्राप्तीसाठी नाही. सगळ्या कर्मातून फळ मिळणारच, त्यात मन नाही, त्यात अपेक्षा नाही, ते सोडून दुसऱ्यांसाठी, पण त्यातली शिकवण स्वतःसाठी. ते यज्ञाबद्दल श्रीकृष्ण म्हणतोय इथे की तशा रूपाने मग जेवढा प्रसाद उरला, सगळ्यांना खेरापत वाटली, आपणही घेतली, मग काही त्यात धोका नाही, त्यात बंधन नाही, त्यातून मुक्ती. तर त्याच्याबद्दल आपण ऐकलं. एवं बहुविधा यज्ञ. आता हे मी किती 13-14 प्रकारचे यज्ञ सांगितले आहे ना, मागच्या वेळेसचं सत्र, मागच्या वाचन, आजचं म्हणून. तर बहुविधा, निरनिराळ्या प्रकारचे. 32वा श्लोक. एवं बहुविधा यज्ञ वितता ब्राह्मणो मुखे, कर्मजान विदितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. इसी प्रकार और भी बहुत तरह के यज्ञ वेद की वाणी में विस्तार से कहे गए हैं. उन सबको तू मन, इंद्रिय और शरीर की क्रिया द्वारा संपन्न होने वाले जान. इस प्रकार तत्व से जानकर उनके अनुष्ठान द्वारा तू कर्म बंधन से सर्वथा मुक्त हो जाएगा. तत्वारूपाने समजून घेऊन, फंडामेंटल समजायला, फंडामेंटल, comprehending the fundamentals of yajna, properly understanding the basic, the innate nature, the inherent nature of yajna, not just ritualistic. नुसते वरवरचे नुसते संस्कार करून नाही, नुसते क्रियाकलाप करून नाही, जोरजोराने मोठमोठ्याने ओरडा करून नाही, खूप धूर डोळ्यातून पाणी करून नुसतं जरुरी नाही, आणि खूप मंत्रांची स्पर्धा करून, खूप हातवारे करून ते वाला नाही. हे कृष्ण म्हणताय, मी ट्रान्सलेशन करतोय, पण हे आत्ताचे म्हटलं. पण तात्विक दृष्टीने त्याचे बेसिक्स, टेनेट्स समजून, त्याचे फंडामेंटल समजून जे केलं ते प्रत्येकच कार्य यज्ञ होऊ शकतं. मग खूप आडंबरांची, खूप ड्रामाबाजी करण्याची आवश्यकता नाही, आणि त्या कुठल्याही कार्याने प्राप्त होऊ शकतात. निरनिराळ्या प्रकारचे कर्मबंधन से सर्वथा मुक्त हो जाएगा. त्या अगेन पुन्हा फंडामेंटल काय आहे की दुःख कशाने आहे, बंधन वाटते, फ्रीडम नाही. म्हटलं तर करोडपतीला जेलमध्ये टाकलं, म्हटलं तुझे घरी खायचं तेच खायला मिळतं, बिलकुल तेच अन्न रोज मिळेल, आणि तसंच AC लावून मिळेल, तसा तोच TV, तेच शो, सगळं फक्त 10x10च्या खोलीत. आता मरेच तर या खोलीत राहतात तुला, 10x10च्या खोलीत, आणि
फ्रीडम नाही, बाकी सगळं आहे पण फ्रीडम नाही. तर ताबडतोब सगळा आनंद गायब, कारण स्वातंत्र्य नाही मिळालं, स्वतंत्र नाही राहिला, पारतंत्र्यात राहिला. सूर्यनारायण भगवान भास्कर ते सूर्योदय होता त्या बे विंडो समोर. या दुसऱ्याच्या प्रकाशाने चेहरा चमकून आला. सूर्याकडे सन्मुख जर झालो सूर्याकडे, तर मग सावली मागे आहे, माझ्यासमोर प्रकाश आहे. आणि सूर्याकडे जर विमुख झालो तर सावली माझ्या समोर आहे आणि प्रकाश मागे झाला. अशी अवस्था झाली आजपर्यंत जीवनाची. सावली या मागे पळतच गेलो, मायाच्या मागे. मी आज इथे थांबू आपण या विचारांनी आजचं सत्र. माया, सावली, बाह्य वस्तू, व्यक्ती, स्थिती, परिस्थिती यांच्या मागे धावतच गेलो आयुष्यभर. कधीच हातात नाही आला. हातात आलं वाटलं पण पकडत नाही आला. कसं? सावलीच्या मागे कितीही धावलो तरी पकडल्या नाही गेले. एक मिनिट. प्रखर प्रकाश, तेज. आणि तेच जर सूर्याकडे सन्मुख झालो तर मी जिथे गेलो तिथे सावली माझ्या मागे आली आपोआप. काळजी नाही करावी, विशेष चिंता नाही करावी, वस्तू गोळा नाही करावा, धन दौलत, वैभव, संपत्ती, सामर्थ्य, नाव, नेम फेमचं काही विचार नाही करावा. आपोआप माझ्या मागे लक्षही नाही माझं, माहितीही नाही सावली आहे माझ्या मागे, विचारही नाही, त्याचा प्रयत्नही नाही त्याच्यासाठी, पण येऊन राहिली सावली मागे. का? कारण मी त्या सूर्याकडे सन्मुख झालो. एवढी एक बुद्धिमानी केली, यू टर्न केला, उलटी दिशा होती. आता म्हणा आजपर्यंतचं आयुष्य त्याच्याकडे पाठ करून धावत थकून गेली. बसून भागून काही पण नाही प्राप्ती झाली. खूप प्रयत्न, सतत थोडेसे नाव आपलं कमावण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावा लागले, पुन्हा काहीतरी करावं लागलं. तर हेच गीता यज्ञ काय आहे? दिशा बदलणं, सूर्याला सन्मुख होणं, तर सावली मागे. आणि चरणांशी मस्तक टेकलं. जो व्यक्तीची जी सावली पडते तो व्यक्ती उभा आहे आणि त्याची सावली कुठून सुरू झाली? हे टेक्निकल आहे, फंडामेंटल आहे. तत्व समजून घेऊ. आत्ताच त्या श्लोकात श्रीकृष्णाने म्हटलं तत्व समजून घ्यायला, फंडामेंटल समजून घ्यायला. जो व्यक्ती उभा आहे त्याची सावली कुठून निघते? त्याची चरणातून निघते ना. आपली सावली जेव्हा पडते तर आपण बघावं की सावली कुठून, नाकापासून सावली निघून राहिली की डोक्यापासून निघून राहिली की कुठून निघून राहिली? सावली उभा स्तब्ध तिष्ठ जर असेल, तटस्थ जो व्यक्ती आहे त्याची सावली चरणांपासून निघते आहे. तर इकडे तर सावली आहे आणि इकडे व्यक्ती आहे, पण एक ठिकाण आहे फक्त. गंमत आहे, बघून समजून घेऊ. एक ठिकाण आहे जिथे तोही आहे आणि त्याची सावली आहे, चारणही आहे आणि छाया त्याची पण आहे, त्याच्या चरणांची. मायाही आहे, मायापतीही आहे. तिथे जो बुद्धिमानी करून मस्तक नमवतो त्याच्या चरणांची, त्याच्या जीवनात तोही आहे आणि त्याचा कृपा प्रसाद पण आहे, त्याचं वैभव पण आहे. कारण ही युक्ती साधली तर संतांना, भक्तांना म्हणतात, अरे ज्ञान योगी, ज्ञानी पाहिजे. हे भक्ती काय, भगत काय? हे काय नुसती भक्ती नुसते राम 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 करून राहिले. तुलसीदास, रामदास नुसते विठोबा 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 अभंकर, तुकाराम बुवा. पहिले त्यांच्यासारखे बुद्धिमान नाही दुसरे कोणी. त्यांनी काय युक्ती केली? अशा ठिकाणी मस्तक नमवलं जिथे तोही मायाही आणि मायापती पण आहे. त्यांच्या जीवनात त्यांना कधी कमी अनुभव नाही झाला. वस्तू जरी कमी असल्या तरी आत अनुभव कमी नाही वाटले. आणि शेवटी ईश्वर प्राप्ती झाली, कारण त्यांनी एक अँगल साधला, एक ठिकाण साधलं जिथे दोन्ही आहे, ते फक्त चरणात सख्या. म्हणून ईश्वर चरणी नमन. हे अशा प्रकारे निरनिराळ्या विचारांनी तत्व समजून त्यांनी म्हटलं, एवं बहुविधा यज्ञ, निरनिराळ्या प्रकारे प्राप्ती होऊ शकते. तर आजचा शेवटचा श्लोक, तद्विद श्रेयान द्रव्यमया यज्ञ, याचा हलकासा उल्लेख मी केला होता मागच्या वेळेस, आठवत असेल की या सगळ्या निरनिराळ्या यज्ञांपासून 33वा श्लोक. आज इथे थांबव, पुढच्या वेळेस 34व्या श्लोकी सुरुवात करू. हे परंतप अर्जुन, द्रव्यमय यज्ञ की अपेक्षा ज्ञान यज्ञ अत्यंत श्रेष्ठ है, तथा यावन मात्र संपूर्ण कर्म ज्ञान में ही समाप्त हो जाते हैं.
श्रेयान द्रव्यमया यज्ञा ज्ञान यज्ञ परंतप सर्व कर्मच अखिलम पार्थ ज्ञानेन परिसमाप्यते. आपले श्लोक म्हणायचे राहून गेले. जर वेळ असला तर आपण दरवेळेला 1-2 श्लोक संस्कृतमध्ये म्हणतो सोबत. वेळ असला तर म्हणू. याच्यात काय, श्रेयान द्रव्यमया यज्ञात ज्ञान यज्ञ परंतप. द्रव्यमय यज्ञ म्हणजे काय, वस्तू देणारा. पोतावर तांदूळ दिले, गहू दिले, गुळ दिला, अन्नदान केलं, धनदान केलं, हे द्रव्य आहे. द्रव्य म्हणजे सबस्टन्स, मॅटर, मटेरियल, ऑब्जेक्ट. द्रवित होणारा, जे वाहू शकते, जे कॅरी केलं जाऊ शकते, ते द्रव्य. त्यात व्यय आहे म्हणजे खर्च होणं. द्रव्य ते जे वाहून जाते, खर्च ते जेवढं दिलं ते संपून जाते. अव्यय नाही आहे द्रव्य जे आहे ते. अव्यय जे आहे, शाश्वत जे आहे, कधी न खर्च होणारं जे आहे, ते ज्ञान आहे. ज्ञान दिलं तर खर्च नाही होत ना. ज्ञान प्रोफेसर दुसऱ्यांना वाटतो, स्टॅटिस्टिक्स शिकवले दुसऱ्यांना, तर आपलं स्टॅटिस्टिकल नॉलेज कमी नाही झालं तर वाढेलच कदाचित. अशी कशी वस्तू आहे जी दिल्याने वाढते? प्रेम, ज्ञान ज्या कुठली शाश्वत आहे, नश्वर नाही आहे, दिव्य वस्तू आहे ह्या. कारण हे वस्तूच नाही आहेत, ऑब्जेक्ट नाही आहे, मॅटर नाही आहे, सटल आहेत ना. वस्तू नाही, स्पिरिच्युअल आहेत या गोष्टी. ज्ञान, प्रेम या गोष्टी ज्या असतात, जितक्या दिल्या तितक्या वाढतात, व्यय नाही होत. द्रव्य म्हटलंय. तर म्हणून तो म्हणतो या सगळ्यांपेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. श्रेयान द्रव्यमया यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप. अर्जुनाचं नाव आहे परंतप. परम तपस्वी होता तो. निरनिराळे तप करून निरनिराळे दिव्य अस्त्र प्राप्त केले. ते स्वर्गापर्यंत त्याची यात्रा करण्याची त्याची ताकद होती, म्हणून त्याचं नाव परंतप होतं. परम तपस्वी, अल्टिमेट. परम म्हणजे पराकोटीचा, ऑस्टियर, अल्टिमेटली ऑस्टियर. तर आता इथपासून उरलेलं खूप यज्ञांच्या भानगडीत पडण्यापेक्षा ते चांगलेच आहे. अगेन भगवद्गीतेत वाईट कोणालाच म्हटलं नाही, कुठले कशाची निंदा केलेली नाही, पण निरनिराळे दाखले की याच्यापेक्षा अजून श्रेष्ठ काय, याच्यापासून अजून योग्य काय. का? कारण इफिशियंटली न्यायचं, क्विकेस्ट. आपण म्हटलं जीपीएस मध्ये शॉर्टेस्ट पाथ, क्विकेस्ट पाथ तो दाखवतोय की ज्ञानात जर लक्ष दिलं, तोच वेळ जर तू ज्ञानात घालवला, तत्व समजून घेण्यात जर केला, तर लवकर प्राप्ती होईल, लवकर अनुभव होईल आणि चिरस्थायी अव्यय प्राप्ती होईल. खर्च होणारी नाही, मग कमी नाही होणार एकदा मिळालेली शांती. बाहेरचे वस्तू तशाच असो, व्यक्ती तशाच असो, परिस्थिती तशीच दुःखाची असो, तसाच अपमानजनक वाक्य बोलल्या जात असो, तसंच शरीराचं कष्ट असो, पण आतून बदल झालेला राहील. आतून तरी पण आनंदाचाच अनुभव होत राहील. यम लब्ध्वा च अपरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणामपि विचालयेत. 6व्या अध्यायात येईल हा श्लोक, धुरंधर श्लोक, की असा लाभ होईल, यम लब्ध्वा च अपरम लाभ, याच्यापेक्षा मोठा लाभ होऊ शकत नाही. मन्यते ना अधिकम तथा, हा अनुभव होईल. दुसऱ्यांच्या शब्दांवर विश्वास नाही ठेवावा लागणार. गीता म्हणते म्हणून नाही, कृष्ण असेल नाही तर नसेल, स्वतःचा नगदी रोकड माल स्वतःच्या हृदयात अनुभव की याच्यापेक्षा अजून आनंद काय होऊ शकतो, मोठं काय. यस्मिन स्थित, अशा मानसिक अवस्थेत स्थित होऊन, न दुःखेण, मग दुःखाचा स्पर्श नाही, दुःखाचा अनुभव नाही. कसं दुःख? गुरुणाम अपि, मोठ्यातलं मोठं दुःख. पूर्ण जग उलट टांगून जरी अपमान करायला लागला, घरातून हाकलून दिला, भीक मागायला लागली, घालायला कपडे नसले, कुठल्याही प्रकारचं शरीर साथ नाही देत आहे, जर्जरीभूत झालेलं आहे, पण तरी दुःखाचा अनुभव नाही होणार. अशी स्थितीत पोहोचणारी भगवद्गीता ही, हे ज्ञान, हे तात्विक दृष्टीने समजून, हे आपल्या पदरी पडलं. आता पदरी पडला तर पवित्र व्हायलाच हवं, कारण पवित्रतम पासून आलेले वचन आहे. या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिस्मृत. प्रत्यक्ष व्यासदेवांनी म्हटलेलं आहे की अरे, इतर गीता इकडच्या तिकडच्या लोकांच्या संतांच्या सगळ्या ठीक आहे, चांगल्या आहेत, पण ही एक आहे जी स्वयं नारायणाच्या मुखातून विस्मृत झालेली आहे.
याच्यापेक्षा मोठं सत्य नाही आहे, याच्यापेक्षा मोठं तत्व नाही, याच्यापेक्षा अजून पुढे नाही काही कोणी इन्स्ट्रक्शन देऊ शकत, सांगू शकत. म्हणून तो म्हणतो की द्रव्यमय यज्ञ थोडं कमी करा आता. खूप मन दान देणं, चेक लिहिणं, सही करणं, आपलं नावाने वीट लावणं वगैरे ठीक चांगलं केलं, आता थांबव जरा, आता ज्ञान यज्ञाकडे लक्ष दे. कारण सर्व कर्मच अखिलम पार्थ ज्ञानेन परिसमाधी. कारण तसेही सगळे कर्म शेवटी त्या ज्ञानात फळांची राखच होणार, फक्त अंगाराच लावता येणार. त्यातली शिकवण शेवटी त्याचं सार जे आहे, त्यातलं तत्व जे आहे कर्मातलं, ते ज्ञान आहे, ते ग्रहण कर, तो प्रसाद घे, ते तीर्थ घे यज्ञाचा. तर इथपासून पुढच्या सुरू करू आपण. फक्त 2 श्लोक म्हणायचे राहिले तेवढे म्हणून घेऊ. आजचा शेवटचा श्लोक आणि पुढच्या वेळेस जो पहिला करू तो. तर मी थोडं संस्कृतमध्ये म्हणतो, एक शब्द तुम्ही थोडं संस्कृतमध्ये म्हणा, असं करून आपण प्रगती करू. 2 श्लोक म्हणू आणि मग आज सत्र थांबून ध्यान करू. त्याच्यानंतर एक 5-10 मिनिटं ध्यान करू आज जे ऐकलं त्याच्याबद्दल. आणि त्यानंतर मग भगवत चर्चा, जे थांबू शकतात, ज्यांचं इच्छा आहे ते शेअर करा की आजच्या सत्रातून स्वतःसाठी काय मिळालं, आपला स्वतःला स्वतः दिलेला प्रसाद, आत्मबुद्धी प्रसाद, ज्या पुढे शब्द आहेत भगवद्गीतेत, की सगळ्यात मोठा प्रसाद आजपर्यंत कोणी नाही देऊ शकत, असा स्वतःचा स्वतःला देऊ शकतो, बस. त्याच्यापेक्षा मोठा प्रसाद कोणी नाही देऊ शकत. बुद्धीनी आत्मबुद्धी प्रसाद ज्या त्यातून निर्माण झाला, तर ते वितरण करू. आपल्या स्वतःच्या समजेचा प्रसाद इतरांना वाटू, मग थोडा थोडा. तर बस एक 15-20 मिनिटात संपेल मग आजचं सत्र. तर 33वा श्लोक जाता शेवटचा. आता थोडं मी म्हणतो. श्रेयात द्रव्य मय यज्ञ. श्रेयान द्रव्यमया यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप. श्रेयान द्रव्यमया यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप. सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परि समाप्यते. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. तर मी पुन्हा श्लोक म्हणतो, थोडा तुम्ही थोडा म्हणा. श्रेयान द्रव्यमया यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप. सर्व कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. आणि अजून एक श्लोक पुढच्या वेळेस जिथून सुरुवात करू तो म्हणून मग थांबव. तद विद्धि प्रणिपातेन तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश अन्ति ते ज्ञानम. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शिन. ज्ञानिना तत्वदर्शिन. अजून एकदा. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तर जय श्री कृष्ण. थोडा वेळ ध्यान करू, सुरुवातीला जसं ध्यान केलं तसं, आणि मग भगवत चर्चेसाठी सगळ्यांच्या लाईन मग मी अनम्यूट करून आपल्या प्रतिक्रिया इतरांसोबत शेअर करू शकतो. तर हे भारतातलं सत्र आहे. हे भारतातल्या ऑडियन्ससाठी तिकडे 5 वाजता सगळ्यांची इच्छा होती म्हणून, पण अमेरिकेतली काही जॉईन झाल्या पहाटेच्या वेळी. इथे विशेष तपस्या आहे पहाटेच्या वेळी, आणि अमेरिकेतल्या लोकांसाठी शनिवारी थोडं सोयीस्कर शनिवारी होतात 2 सत्र, एक 2 वाजता आणि एक 3 वाजता. 3 वाजताचं सत्र मोठं मुख्य असतं, 3 ते 5, 5:30 पर्यंत 11वा अध्याय सुरुवात इथे. 2 वाजताचे सत्र जास्त करून इंग्रजीत होतं बरेचदा, त्याचा ऑडियन्स तसा असल्यामुळे, आणि तिथे हाच अध्याय सुरू आहे, थोडासा आधीचा भाग सुरू आहे. तर
जय श्री कृष्ण. सुरुवातीला आपण रामदास स्वामी तुलसीदासजींचे वचन आठवून रामाची स्मृती केली, श्रीरामाची. मी आता इथे थांबवतो. शक्य असेल तर थोड्या वेळ